मंडळी, मी प्रशांत देशमुख आज तुम्हाला अशा ठिकाणाहून घेऊन आलोय की आधी मी आठवण करून देईन. रायगडावर 6 जून 1674 क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय अशी आरोळी उठली आणि एक संकल्प तडीस गेला. आमचे राजे छत्रपती झाले. एका संकल्पाची ती पूर्ती होती आणि तो संकल्प ज्या जागेमध्ये पहिल्यांदा स्फुरला, जिथे त्या संकल्पाची शपथ घेतली शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांसहित, ती जागा म्हणजे हे रायरेश्वराचं मंदिर आहे. आता तुम्ही पाहाल इथे या मंदिराचं काम चालू आहे, पण आता तुम्ही हे जे पाहताय, सागर इकडे दाखव, हे जे मंदिर आहे हे रायरेश्वराचं पुरातन जुनं असलेलं मंदिर आहे की आपण इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकात वाचलेलं आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसहित इथे शपथ घेतली आहे. आणि ती शपथ कुठे आहे? मोगल, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या विरोधी लढण्याची. या जागेला महत्व आहे. आज आपण आता माझ्यासोबत गोळे सर आहेत, सागर शूटिंग करतोय आणि आतमध्ये आता आपण बघा, आपण आतमध्ये जातोय. मी खरं फ्लॅश चालू केलेला आहे. याचा फ्लॅश चालू आहे का बंद केलास? फ्लॅश चालू असेल, आपण आतमध्ये बघूया चालू आहे का तो, म्हणजे आतमध्ये थोडं दिसू शकेल. आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. फ्लॅश बंद केला तू? आपण बघूया या फ्लॅशच्या याच्यात. येस, आता कदाचित आता आपल्याला आतमध्ये घे बरं, थोडस प्रकाश हे येऊ दे. आतमध्ये तुमच्या मोबाईलचा फ्लॅश येतो चालू कर, किंवा तुझा पण चालू कर, म्हणजे आतमधली मूळ मूर्ती दिसेल. आपण आता इथे रायरेश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये आलोय. थोडा काळोख आहे, पण थोडस फ्लॅश मध्ये तुम्हाला जर काही दाखवता आलं तर बघूया. इथे शिवशंकराची सावकाश आता हे कामही चालू आहे. शंकराची तीच पिंडी आहे की जिथे शिवाजी महाराजांनी रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याच्या संकल्पाची शपथ घेतलीये. दिसते का बघा? आतमध्ये जाता येईल ना? होय होय. हे तेच पवित्र ठिकाण आहे ज्या पवित्र ठिकाणातून स्वराज्याची आणि हिंदवी स्वराज्याची शपथ ज्या ठिकाणाहून घेतली गेली, तेच हे पवित्र असलेलं मंदिर आणि तीच ही रायरेश्वराची असलेली पिंड आहे की ज्या पिंडीच्या तिथे आपण आता आहोत. इथेच शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी शपथ घेतलीये. मला आनंद आणि अंगावर काटा असा येतोय की राजे ज्या जागेत जिथे आले, जिथे त्यांचा चरणस्पर्श झालाय, त्या जागेमध्ये आपण आहोत. आणि तीच ही पिंड आहे की या संकल्पाना परमेश्वरानं, या जागेनं आशीर्वाद दिला आणि तो तडीस गेलेला आहे. नमस्कार. या गाभाऱ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची आध्यात्मिक शांतता वाटतीये. तुम्ही इथे पाहाल, सागर इकडे बघ, हे दाखव, हे गाभाऱ्यातलं चित्र आहे. आणि आता याचं काम चालू आहे. वरतीही बघितलं तर तुम्हाला दिसेल. आपण रायरेश्वराच्या मंदिरात आहोत. आता आपण या मंदिरातनं पुढे बाहेर जातोय. या इकडे सागर, ये, येतोयस ना? दर्शन घेऊन येतोस? लवकर ये. आता आपण रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर पडतोय. बघा, हा दरवाजा इथे, या दरवाजातनं आपण बाहेर पडलेलो आहोत. आता आपण बाहेर आलोय. आजूबाजूचं तुम्ही वातावरण जर पाहाल तर आत्ता इकडे तुम्हाला बघायला मिळेल की रायरेश्वराच्या मंदिराचं काम हे चालू आहे. लांबनं हे मंदिर दिसताना या पद्धतीचं आहे. आणि तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सांगायची अशी की रायरेश्वराचा इतिहास असा आहे की आम्ही आता हे रायरेश्वर म्हणजे पठारावर आहोत. हे वरचं पठार आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून साधारणतः 4694 फूट उंचीवर आत्ता आम्ही आहोत. आणि हे रायरेश्वराचं पूर्ण पठार 12 किलोमीटर लांब आहे आणि 1.5 किलोमीटर रुंद आहे.
म्हणजे आता हे या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण तुम्हाला सांगायचं असं की या पठाराची लांबी 12 किलोमीटर आहे आणि रुंदी 1.5 किलोमीटर आहे. इथून जर तुम्ही इकडे पाहिलं त्या बाजूला तर केंजळगड दिसतोय. खरं तर केंजळगड आणि हे रायरेश्वर याची रांग एकच आहे डोंगराची, पण मध्ये ती रांग तुटल्यामुळे तिथे जी खिंड तयार झाले त्या खिंडीतनच आपण वरती यायला जातो. खाली आपण म्हणजे साधारणतः भोर पासून सर 23 किलोमीटर ना, भोर काल आम्ही भोरला व्याख्यानाला आलो होतो, आज गोळे सर आमच्या बरोबर आलेत आणि 23 किलोमीटर इथं आलो खाली की तिथनं खालून 300 पायऱ्या चढलो आपण की वरती येतो. 300 पायऱ्या चढलो की आपण वरती येतो आणि वर सपाटीवर आल्यावर 2 किलोमीटर साधारणतः चाललं की तुम्ही रायरेश्वराच्या मंदिरात येता. मग आता हे पठार पुढे 12 किलोमीटर आहे. मग तिथे काही उंच जागा आहे की जिथे तुम्ही गेलात तर पुढे तुम्हाला राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर हे किल्ले सुद्धा दिसतील. इकडे तुम्ही या बाजूला गेलात तर तुम्हाला इथे वाईचा परिसर, महाबळेश्वरचा परिसर असाही सगळा दिसतोय. असं हे इथे असलेले ठिकाण आहे. अजून इथे काय काय तर शिवाजी महाराजांचा पुतळाही इथे आहे, आपण तो बघूया. इकडे सागर इकडे दाखव शिवाजी महाराजांचा. काका धन्यवाद. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, समोर दिसतोय तो. समोरचा जो दिसतोय तो शिवाजी महाराजांचा पुतळा इथे असलेल्या रायरेश्वराच्या याच्यावर आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल की आज आम्ही अशा या पवित्र मातीत आहोत की ज्या मातीतून स्वराज्याचा संकल्प याच मातीतनं घेतला गेला होता. आणि इथे वस्ती आहे ना, कसं काय वस्ती, किती जण राहतात? 80 कुटुंब आहेत. बर, आणि जंगम का सगळे? सगळे जंगम. बर, ही वस्ती फक्त इथेच ना? इथेच आहे. सागर थोडं असं गोल फिरव, हे दिसेल इकडे की ही वस्ती आहे इथे. म्हणजे हे रायरेश्वराचं मंदिर, त्याच्या पाठीमागे वस्ती. साधारण 80 कुटुंब आहेत. आता ही वाईच्या शाळेची आलेली ट्रिप आहे. चला, छान वाटतंय की एखादा संकल्प या जागेमध्ये घेतला जातो. या जागेचं काहीतरी पावित्र्य असणार, कारण आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगलशाही यांच्या विरुद्ध लढणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण या जागेनं जशी श्रद्धा आहे, या जागेचं पावित्र्य आहे, तसं शिवरायांचे प्रयत्न आहेत. श्रद्धा आणि प्रयत्न या दोन्हींची जोड झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राला हा एवढा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपण आपल्या जीवनात हेच लक्षात ठेवावं की आमच्या जीवनामध्ये श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. जी पवित्र ठिकाणं आहेत, जिथं जिथं काहीतरी संकल्प स्फुरलेत तिथे तरुणांनी गेलं पाहिजे. त्या मातीमध्ये स्पर्श त्या मातीला केला पाहिजे, कारण अशा नवनिर्मितीच्या संकल्पाची निर्मिती कदाचित त्या वातावरणामुळे आमच्या मनात होईल आणि पुढे त्या प्रयत्नाच्या दिशेला लागून आम्ही सुद्धा राजांचे वारसदार आहोत. म्हणून त्यांच्याकडून एक अंश का होईना काहीतरी घेऊन आम्ही काहीतरी छान करू शकू. आज मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी या जागेमध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प अवघ्या 50 वर्षात पूर्ण केला. मला आश्चर्य वाटतं, ज्या माणसाला 50 वर्ष आयुष्य लाभलं त्यांनी किती निर्माण केलं. आमची वयाची 45 आली तरी आमचा राजांचा नुसता पूर्ण अभ्यास होत नाही. त्यांनी स्वराज्याचा संकल्प केला. आज या मातीमध्ये मनात फक्त एवढाच संकल्प करतोय की राजांचं चरित्र अजून खोलात जाऊन जितकं महाराष्ट्रातल्या आणि परदेशातल्या मराठी माणसांसाठी आणि सगळ्यांसाठी जेवढं राजांचं चरित्र, छत्रपतींचं चरित्र पोहोचवता येईल, ते छत्रपतींचं चरित्र पोहोचवण्यासाठी रायरेश्वरा आम्हाला आशीर्वाद दे. आणि या मातीलाही नमस्कार त्याच भावनेतनं की शिवरायांचं चरित्र आम्हाला तरुण पिढी समोर आणि महाराष्ट्र समोर पोहोचवायचंय. धन्यवाद. जय शिवराय. चला.